नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। पहा, आज आपण 12वी फिजिक्समध्ये वेव्ह ऑप्टिक्सचा जो काही कन्सेप्ट आपला चालू आहे त्यामध्ये इंटरफरन्स ऑफ लाईट हा जो काही कन्सेप्ट आपण पाहतोय। आज आपण इंटरफरन्स ऑफ लाईटमध्ये यंग्स एक्सपेरिमेंट हा जो काही एक्सपेरिमेंट आहे सायंटिस्ट थॉमस यंग या शास्त्रज्ञानं जो शोधलेला अशा प्रकारचा एक अनोखा आणि जर आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न समजून घ्यायचा असेल तर आपल्याला यंग्स एक्सपेरिमेंट हा आपल्याला निश्चित स्टडी करावा लागतो। तर तो आपण आज स्टडी करणार आहोत। पहा, बेसिकली आपण थोडंसं 1 मिनिटामध्ये रिव्हिजन करूया। लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटरफरन्स काय आहे हे आपण पाहिलं होतं। इंटरफरन्स म्हणजे काय? बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, 2 or more waves interact with each other and it forms such a pattern. The pattern consists of some of the bands or fringes. काय असतात? सम ऑफ द बँड ऑर फ्रिंजेस। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बँड असतात। मग बँड म्हणजे काय? तर ते बँड आपल्याला एनर्जीचे अशा प्रकारचे बँड असतात। सम बँड्स आउट ऑफ दिस शोज द maximum intensity and some of shows the minimum intensity or the zero intensity, and such a bands are known as the bright bands and dark bands. हे आपण पाहिलं होतं। तसाच एक्सपेरिमेंट जो काही एक्सपेरिमेंट आपण बेसिकली पाहिला होता तोच एक्सपेरिमेंट आपल्याला थॉमस यंग कडून आपल्याला शिकायचा आहे। फक्त थॉमस यंग मध्ये काय सांगितलंय की आपण जी लाईट यूज करतोय ना त्या लाईटची वेवलेंथ कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येते यासाठी हा एक्सपेरिमेंट बेसिकली मांडलेला आहे। पहा, तर आपण सुरुवात करूया। थॉमस यंगनी काय केलं होतं तर थॉमस यंगनी सुरुवातीला एक नॅचरल सोर्स ऑफ लाईट घेतला आणि नॅचरल सोर्स ऑफ लाईट सपोज यस आपण त्याला मानूया। नॅचरल सोर्स ऑफ लाईट घेऊन त्याने अशा प्रकारे एक प्लेन ऑफ पेपर घेऊन त्या प्लेन ऑफ पेपरला 2 पिन होल तयार केले। म्हणजे पहा, समजा यस इज द नॅचरल सोर्स ऑफ लाईट, देन S1 and S2 आर द 2 पिन होल्स। 2 pin holes. Now the light produced by the source S, the light produced by the source S, which are incidentted on the such a 2 pin holes S1 and S2, काय होईल? या 2 पिन होल वरती अशा प्रकारे ती लाईट आपल्याला पडताना दिसेल। And the light enters through the such a 2 pin holes and emits suppose as a secondary source of light in all possible direction as shown in the figure. मग S1 मधून आलेली लाईट अशा प्रकारे इमिट होताना आपल्याला दिसते, वेगवेगळे वेवफ्रंट तयार करताना दिसते। त्या वेवमध्ये क्रस्ट ट्रप अशा प्रकारचं नेचर आपल्याला दिसतंय। तसंच सायमल्टेनियसली ॲट द सेम टाइम द लाईट इंटर्स थ्रू सच अ पिन होल S2 which is also behaves like a same as a S1. दोन्ही लाईट आपल्याला सारख्याच पडताना दिसत आहेत, सारख्याच पुढे जाताना दिसत आहेत आणि त्यामधून जो काही आपल्याला लाईट आपल्याला मिळते तर त्या दोन्ही वेव्स बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स इंटरॅक्ट विथ ईच अदर। त्या दोन्ही काय होतात? एकमेकांना इंटरॅक्ट होताना आपल्याला दिसत आहेत। लक्षात घ्या। मग अशा प्रकारे त्याचं जे नेचर आहे ते नेचर आपण लक्षात घेतोय आणि इंटरॅक्ट होत असताना मग आपण सांगितल्याप्रमाणे इंटरफरन्स पॅटर्न कसा तयार होतो तर इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला मिळेल। सपोज आपल्याकडे ही एक स्क्रीन आहे, आपण स्क्रीन समोर मांडलेली आहे आणि ती जी काय स्क्रीन आपल्याला दिसते ते स्क्रीन जी काय आपल्याला मिळते त्या स्क्रीनवरून आपण अंडरस्टँड करू शकतो की अशा प्रकारचा आपला पॅटर्न आपल्याला दिसतोय किंवा आहे। मग पुढे काय तर आपल्याला एक जर आपण विचार जर केला तर आपण काही कंडिशन आपण ऑलरेडी पाहिल्या होत्या। तर आपण इंटरफरन्स पॅटर्नचे 2 पार्ट आपण केले। कोणते 2 पार्ट? तर आपल्याला माहितीच आहे इंटरफरन्स पॅटर्नचे आपण जे काय 2 टाईप केलेले आहेत ते म्हणजे समजा वन इज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न आणि सेकंड वन इज अ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न। अशा प्रकारचे आपण 2 त्याचे हे काय केलेले आहेत, 2 आपण पार्ट आपण केलेले आहेत। आता पुढे चालून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे तर पुढे चालून आपल्याला तो जो काय कन्सेप्ट आहे मग असं समजा
कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह असं नेचर त्या ठिकाणी तयार होत असेल तर अर्थातच त्या ठिकाणी मॅक्झिमा म्हणजेच ब्राईट बँड डार्क बँड ब्राईट बँड डार्क बँड त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. मग जो काय असणारा पाथ डिफरन्स किती आहे कसा आहे याच्यावरती आपल्याला सेंट्रल ब्राईट बँड कुठे मिळेल, त्यानंतर फर्स्ट डार्क कुठे मिळेल, त्यानंतर फर्स्ट ब्राईट कुठे मिळेल आणि सेकंड देन सो ऑन या प्रकारचं नेचर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. मग असं नेचर जे काय आपण इथून अशा प्रकारचा हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्याच्या नंतर समजा ही काय आहे आहे जो काय थॉमस यंग आहे त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी काय लागतं आपल्याला एक नॅचरल सोर्स ऑफ लाईट यस, त्यानंतर काय केलं प्लेन ऑफ पेपर द लाईट विच इज बेसिकली बरोबर ना समजा पोलराइज बाय सच अ पेपर जो काय पेपर आहे त्याने अडथळा केलेला आहे पण त्याच्यामध्ये आपण काय केलं त्या पेपरला 2 पिन होल आपण गृहीत धरलेले. मग द लाईट इन्सिडेटेड ऑन सच अ पेपर which enters through a S1 and S2 and we get the interference pattern which is shown on the XY screen. जो काय XY screen आहे याच्यावरती तो आपल्याला दिसतोय अर्थातच. मग नेमका कसा दिसतोय तर इथे सेंट्रल ब्राईट बँड आहे. either side of the such a central bright band this is the first dark, this is the first bright and this is the second dark and so on. ही प्रोसेस आपल्याला पुढे जाताना दिसते. आता पुढे काय समजा आपण तोच पॅटर्न जर समजा आपण त्या स्क्रीनवरती अशा प्रकारचा आपल्याला दिसतो आपण हे साइड व्ह्यूनी पाहिल्यानंतर असं दिसेल आपल्याला. अर्थातच आपण समजा जो काही पॅटर्न आहे तो आपण जर योग्य रीतीने पाहायचा जर झाला तर आपल्याला असं दिसेल. इथं सेंट्रल ब्राईट बँड एवढा बँड आहे फ्रिंज आहे त्याला बँडला दुसरं नाव फ्रिंज असंही बोलतो आपण असं दिसेल. त्यानंतर पुढं इथं डार्क पहिला इकडं पहिला डार्क त्यानंतर इथं पहिला ब्राईट इथं पहिला ब्राईट आणि देन सेकंड डार्क आणि देन सेकंड डार्क आणि ही प्रोसेस जी आहे ती सो ऑन पुढे तुम्हाला अजून अशा प्रकारचे बँड आपल्याला पाहायला मिळत जातील. त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पाहता येईल ते अंडरस्टँड करता येईल. आता समजा हा झाला एक नॅचरल फेनॉमेनॉन त्यांनी मांडलेला आणि तो आपल्याला ऑलरेडीच माहिती आहे थॉमस यंगनी मांडलेला. पण थॉमस यंगनीच हा एक्सपेरिमेंट बऱ्याच वेळेस करून परफॉर्म केल्याच्या नंतर त्याला काही याच्यामध्ये जे काही ड्रॉबॅक सापडल्या त्या त्यांनी कमी करण्यासाठी ओव्हरकम करण्यासाठी त्यांनी हाच एक्सपेरिमेंट काय केला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणून परफॉर्म केला. कसा लक्षात घ्या यंग्स डबल स्लिट यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट अशा प्रकारचा हा एक्सपेरिमेंट आपल्याला पाहता येईल. आता याच्यामध्ये काय झालं थोडंसं बारकाईने ऐका. याच्यामध्ये असं झालं की आपल्याला बेसिक कंडिशन ज्या काय आहेत स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नच्या त्या पाहायच्या ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच मी असं का बोलत होतो. तर आपल्याला बेसिकली स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न जर आपल्याला ऑब्टेन करायचा असेल तर अर्थातच आपल्याला जी काही आपण सोर्स ऑफ लाईट यूज करतो तो मोनोक्रोमॅटिक असायला पाहिजे. मोनोक्रोमॅटिक इन द सेन्स त्याची वेवलेंथ एक असायला पाहिजे. मग दोन्ही सोर्सची वेवलेंथ कशी एक असू शकते तर त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला एकच सोर्स आपल्याला यूज करावा लागतो आणि तो बी कसा पाहिजे मोनोक्रोमॅटिक म्हणजे त्याचा कलर एकच पाहिजे बरोबर आहे ना. मग अशा प्रकारे मोनोक्रोमॅटिक आपण करू शकतो. मग इथं काय झालं तर पहा सनलाईट जी काय आहे हिच्या ऐवजी म्हणजे आपण काय करूया मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट रिप्लेस्ड सनलाईट जी काय आहे सनलाईट रिप्लेस्ड बाय मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट हा एक चेंज आपण याच्यामध्ये करायचा. दुसरा चेंज काय आहे द पिन होल्स बघा पिन होल्स रिप्लेस्ड जे काय पिन होल आहेत म्हणजे समजा आपल्या ठिकाणी स्लिट आपली यूज करायची जसं 2 नॅरो स्लिट्स बरोबर द पिन होल्स replaced by
2 नॅरो स्लिट्स, 2 नॅरो स्लिट्स, त्याला आपण नाव S1 आणि S2 देऊया. मग काय केलं तर बेसिकली सनलाईटच्या ऐवजी एक मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट, ते म्हणतात की मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट कशा प्रकारे ऑब्टेन करायचा. तर आपल्या लॅबोरेटरीमध्ये सोडियम व्हेपरचा एक लॅम्प असतो आणि तो सोडियम व्हेपरचा लॅम्प हा सिंगल वेवलेंथ असलेला असतो, तो आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. मग या प्रकारचं नेचर, द पिन होल्स रिप्लेस बाय द स्लिट S1 and S2 and the same procedure perform again. पुन्हा काय करूया आपण, सेम प्रोसिजर लक्षात घेऊया. काय होईल समजा बघा, द लाईट वेव्स इमिटेड बाय the monochromatic source of light S, monochromatic source of light this S, incident on such a 2 slits S1 and S2. Now the light enters through S1 as well as the S2 at the same instant. सारख्याच प्रमाणे लाईट त्यातून काय होणार आहे, इन्स्टंट होणार आहे, तितकाच टाइम त्याला लागणार आहे. त्याचा जर विचार आपण केला तर इकडे जाणारी लाईट सुद्धा त्याच इंटेन्सिटीची, तिचं ॲम्प्लिट्यूड तसंच आहे, हिचं ॲम्प्लिट्यूड असंच आहे, सेम वेवलेंथ आहे, सेम फ्रिक्वेन्सी आहे. याचा अर्थ आपल्याला काय मिळणार आहे, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला मिळणार आहे. मग अर्थात त्याचा विचार आपण करणारच आहोत, तर त्याप्रमाणे समजा जो काही स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला मिळणार आहे त्याचा विचार आपण लक्षात घेऊया. मग आपल्याला माहितीच आहे 2 ठिकाणावरून आलेल्या ज्या काय वेव्स आहेत, द वेव्स comes from the source. Now slit S1 and S2 interfere each other and forms a interference pattern in the form of interference bands. कशाच्या स्वरूपात, तर बँडच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते काय दिसेल, अशा प्रकारे पॅटर्न आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात तो आपण समोर दाखवलेलाच आहे. मग एवढं समजा हे होत असताना याच्यामध्ये हा एक्सपेरिमेंटचा उपयोग करून बेसिकली आपल्याला काय करायचे, वी हॅव टू फाइंड द वेवलेंथ. पहा, मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार झाला, डिस्ट्रक्टिव्ह तयार झाला, सेंट्रल ब्राईट बँड तयार झाला, देन डार्क बँड्स तयार झाले, देन ब्राईट बँड्स तयार झाले आणि ही प्रोसेस याप्रमाणे पुढे लक्षात घ्यायची. देन आपल्याला याच्यामध्ये काय अंडरस्टँड करायचे, तर पहा हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्याच्या नंतर आपल्याला या एक्सपेरिमेंटवरून ज्या टाईपची आपण वेव्ह यूज केली होती, लाईट वेव्ह आपण यूज केली होती, त्या लाईट वेव्हची आपल्याला वेवलेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची. यासाठी हा एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत. आता हे सगळं कसं आहे, थोडंसं प्रॅक्टिकली आहे. एक्सपेरिमेंट आपण पाहतो त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस लक्षात घ्यायची. मग हा एक्सपेरिमेंट जो काय आहे, समजा याचा थोडासा आपण विचार जर केला, तो हा जो काही एक्सपेरिमेंट आहे इंटरफरन्सचा एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना त्या यूज केलेल्या लाईटची वेवलेंथ जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर वेवलेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी हा सगळ्यात सक्सेसफुली परफॉर्म केलेला पहिला एक्सपेरिमेंट काय आहे लक्षात घ्या. दिस सक्सेसफुली perform experiment to find wavelength of light used for interference. सगळ्यात सुरुवातीचा हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात सुरुवातीचा असा हा एक्सपेरिमेंट आहे. त्यानंतर या एक्सपेरिमेंट वरून काय केलं होतं, वेवलेंथ कॅल्क्युलेट केली. आणि द वेवलेंथ विच इज कॅल्क्युलेटेड लाईक ॲज एक्स डी अपॉन कॅपिटल टी. हे सगळं परफॉर्म करून त्यांनी फाइंड आउट केलेलं आहे. पण आपण थेरॅटिकली पाहतो याच्यामध्ये लॅम्बडा इज द वेवलेंथ आहे लॅम्बडा लक्षात घ्या. याच्यामध्ये एक्स काय आहे, एक्स इज अ फ्रिंज और बँड विड्थ जी काय आहे
ही एक बँड विड्थ आहे किंवा फ्रिंज विड्थ आपल्याला लक्षात घ्यायची. काय आहे? बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ आहे. त्यानंतर डी काय आहे? व्हॉट इज अ डी? डी इज सच अ डिस्टन्स विच इज इन बिटवीन टू स्लिट्स. जो काय आपण दोन सोर्स आपण गृहीत धरले, दोन स्लिट आपण गृहीत धरल्या, त्या दोन स्लिटच्या मधलं डिस्टन्स स्मॉल डी आहे. डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स, डिस्टन्स बिटवीन slits S1 and S2. And what is a capital D? Capital D in such a case is the distance distance between sources, that is slits, and screen. जी काय स्क्रीन आहे त्या स्क्रीन आणि याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे कॅपिटल डी. तर अशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पण हा एक्सपेरिमेंट आपण मिळवल्याच्या नंतर एक बाब खूप महत्वाची आहे. सगळं काही झालं, समजा आपल्याला डी इथं मेजर करून डी मिळू शकतो, स्मॉल डी. कॅपिटल डी बी आपल्याला मिळू शकतोय. पण राहिला प्रश्न कशाचा? त्या एक्सचा. बँडविड्थ आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. मग बँडविड्थ कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला याच एंगच्या एक्सपेरिमेंटची ॲनालिटिकल मेथड आपल्याला स्टडी करावी लागते. तर आपण हा एक्सपेरिमेंट तुम्हाला समजलाच असेल. आता हेडिंग टाका, analytical method for interference bands. Interference bands. Analytical method or interference bands. मग इंटरफरन्सचे दोन टाईपचे बँड आहेत. एक आहे ब्राईट बँड आणि दुसरा आहे डार्क बँड. मग आता पुढचं अंडरस्टँडिंग आपण करूया. पहा माझ्यासोबत तुम्ही काय करा, हे डायग्राम ड्रॉ करा जी की ऑलरेडी आपण केली होती. फक्त त्याची काय करू आपण, एक सर्किट रे डायग्राम जे आहे ते आपण अंडरस्टँड करूया. समजा या ठिकाणी आपला सोर्स आहे S1 म्हणजे स्लिट S1 आहे. या ठिकाणी स्लिट S2 आहे आणि या ठिकाणी एक स्क्रीन आपण दाखवूया. स्क्रीनला आपण XY असं नाव देऊ. या ठिकाणी स्क्रीन आहे XY. समजा या स्क्रीनवरती आपण एक O पॉइंट दाखवला. O पॉइंट हा त्या इंटरफरन्स पॅटर्नचा सेंटर आहे असं आपण गृहीत धरूया. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन द टू स्लिट्स इज डी आपल्याला माहिती आहे. डिस्टन्स फ्रॉम सोर्स अँड स्क्रीन इज कॅपिटल डी आहे. पहा, देन ड्रॉ परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम S1 अँड S2. ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम S1 and S2 ऑन स्क्रीन. अशा दोन परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ करूया. समजा S1 S2 याला नाव देऊया आपण M1, याला नाव देऊया M2. पहा सगळी प्रोसेस तुम्हाला सांगतोय. हे जे डिस्टन्स आहे स्मॉल डी इतका आहे. मग समजा आपण या S1 आणि S2चा एक बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर जर ड्रॉ आपण केला तर तो काय होणार, एक्झॅक्टली रिचेस ॲट द पॉइंट O आणि याला नाव दिलं आपण सपोज M. मग आपल्याला एक बाब निश्चित लक्षात येईल, हा बायसेक्टर आहे म्हणल्यानंतर हे डिस्टन्स काय D/2 आहे. तसंच हे सुद्धा किती असेल, D/2 असेल. हे सुद्धा किती असेल, D/2. या जिओमेट्रीवरून आपल्याला लक्षात येईल. आता एक विचार आपण असा केला, या फिगरमध्ये O असा एक पॉइंट आपण गृहीत धरला आहे की त्याच्यामध्ये S1O आणि S2O हे दोन्ही पाथ कसे आहेत, सारखेच आहेत. म्हणजे ॲट पॉइंट O द पाथ डिफरन्स बिकम्स 0 and hence O is a center of such a interference pattern. मग ओचा विषय समजा आपण बाजूला ठेवूया. आता काय करूया, कन्सिडर एनी पॉइंट P ऑन सच अ स्क्रीन XY. काय करूया, या XY स्क्रीनवरती एनी पॉइंट आपण P गृहीत धरूया.
आता आपल्याला हे माहित नाहीये की हा पी पॉइंट डार्क पॉइंट आहे का ब्राईट पॉइंट आहे, पण आपण पुढची प्रोसेस लक्षात घेऊया. And then consider the path difference from S1 and S2 at point P. आता तो पाथ डिफरन्स किती आहे, कसा आहे, त्याचा आपण थोडक्यात लक्षात घेऊया. समजा हा पॉइंट P. आता एक विचार करा की या ठिकाणी ऍट पॉइंट P, आता सुरुवातीला आपण थोडंसं अंडरस्टँडिंग करूया. काय आपण लक्षात घेतलं तर सुरुवातीला we have to consider the two slits S1 and S2, which is also known as the two sources S1 and S2 having the same amplitude. बरोबर ना. The sources must be coherent, monochromatic, same state of polarization, same direction of the propagation. ह्या सगळ्या बाबी आपल्याला माहिती आहेत. सेम इंटेन्सिटी, सेम अँप्लिट्यूड, या सगळ्या बाबी असताना आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, S1 आणि S2 इथे आपण प्लेस केले, त्याच्यानंतर काय झाला, अशा प्रकारचा पॅटर्न आपल्याला मिळेल. इथं काय मिळालं आपल्याला, समजा असं गृहीत धरा की सेंट्रल ब्राईट बँड, मग पी काय असायला पाहिजे आहे, डार्क बँड, त्यानंतर पुढे काय असायला पाहिजे आहे, ब्राईट बँड, आणि सो ऑन. या प्रकारची प्रोसेस आपल्याला या ठिकाणी निश्चित पाहता येईलच. पण पुढे आपण जे काय समजून घेतोय त्याचा थोडासा आपण विचार करायचा आहे. तर पहा कशा प्रकारे आपण अंडरस्टँडिंग करतोय ते आपल्याला लक्षात घेता येईलच. पहा समजा जे काय आपण लक्षात घेतोय याच्यामध्ये आपण सुरुवातीला गृहीत धरला पॉइंट ओ, बरोबर ना. लेट पॉइंट ओ, ओचा जर आपण विचार केला तर S1O इज इक्वल टू S2O असं जर असेल, म्हणजे याचा अर्थ S1O मायनस S2O इज इक्वल टू 0, याचा अर्थ पाथ डिफरन्स बिकम्स 0. आणि पाथ डिफरन्स जर 0 असेल तर आपण सांगू शकतो की हेन्स O is सेंटर ऑफ इंटरफरन्स पॅटर्न काय आहे, ओ हा सेंटर ऑफ इंटरफरन्स पॅटर्न आहे. हे आपल्याला लक्षात घेता येईल. मग समजा ओला आपण काय करूया, सेंट्रल ब्राईट बँड सुद्धा मानूया. काय मानूया, सेंट्रल ब्राईट बँड मानूया. मग याचा विषय संपला. जर ओ पॉइंट जर सेंट्रल ब्राईट बँड असेल तर त्याची दुसरी कंडिशन आपल्याला चेक करायची गरज नाहीच आहे, बरोबर ना. दुसरी कंडिशन आपल्याला चेक करायची गरज नाही. आता आपण काय करूया, असा एक पॉइंट आपण गृहीत धरूया की तो कुठे आहे, त्या स्क्रीनवरती आहे, पण तो काय आहे माहित नाही आपल्याला. की हा डार्क आहे पी पॉइंट, एनी पॉइंट पी, म्हणजे याचा अर्थ तुमच्या या ओ डिस्टन्स पासून तो किती आहे हे काय माहिती नाहीये. म्हणून आपण असं करूया, खाली असं लिहिता येईल, consider any point P on a screen at a distance small x from point O. काय लक्षात घ्या, at a distance small x from point O. O पासून P चा डिस्टन्स, म्हणजे समजा इथून हे जे काय डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती मानलं आपण, x इतकं मानलं. एक्स काय माहित नाही किती आपल्याला, बेसिकली एक्सच काढायचं आपल्याला. एक्स कसा मिळेल, एक्स किती असायला पाहिजे, म्हणजे काय होऊ शकतं. मग एक्स काय आपल्याला माहिती नाहीये. मग असा आपण काय केला, गृहीत धरला. तर आता पुढे आपण विचार करूया, थोडंसं जिओमेट्री आपण समजून घेऊया. इन सच अ फिगर नाऊ M1 to O, this is d by 2, O to M2, sorry, O M2 d by 2, PO, this is x. Then we can say that the distance PM1 किती असेल डिस्टन्स बघा. इन फिगर आपण लिहूनच काढू. इन फिगर S1 S2 is equal to D, M1O is equal to D by 2, which is also equal to M2O, हे बी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर S1 M1 S2 M2 is equal to also capital D. बघा हे जे डिस्टन्स आहे S2 M2 S1 M1 ते किती आहे, कॅपिटल D आहे. देन नेक्स्ट पुढे आपल्याला लक्षात घेता येईल
PO is considered as x. Therefore PM1 is equal to, समजा हा x आहे आणि त्याच्यामधला हा एवढा d आहे, म्हणजे राहिला किती x मायनस d बाय 2. देन PM2 काय करता येईल आपल्याला, हा x आहे आणि हा किती d बाय 2, म्हणजे काय करता येईल x प्लस d बाय 2. या आपल्याकडे सगळं फिगरमध्ये आहे. आता याच फिगरमध्ये काय करायचं आपल्याला, या फिगरमध्ये आपल्याला गृहीत धरायचंय कन्सिडर किंवा लेट ट्रँगल. आपण एक ट्रँगल लक्षात घेऊया. सपोज ट्रँगल आपण S1 M1 P आपण गृहीत धरूया. राईट अँगल ट्रँगल आहे. S1 M1 P राईट अँगल आहे. काय राईट अँगल ट्रँगल आहे. मग ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, पायथागोरसचं थेरम आपण इथं ऍप्लिकेबल करू शकतो. डायरेक्टली आपल्याला कळेल. पहा इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे राईट अँगल झालाय. मग आपला S1P हा हायपोटेन्युस आहे आणि राहिलेले दोन काय आहेत, बाजू आहे. म्हणजे आपला असं लिहिता येईल S1P चा स्क्वेअर इज इक्वल टू, सगळ्यांना लक्ष द्या आणि तुम्ही लिहू शकता S1 M1 चा स्क्वेअर प्लस PM1 चा स्क्वेअर. हे आपल्याला निश्चित दिसतंय. मग S1P चा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, S1P चा स्क्वेअर जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला एक जाणवतंय, यामध्ये जे काय भाव आहे ते ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे d चा स्क्वेअर प्लस पुढे हे भाव दिसते आपल्याला, याची व्हॅल्यू माहिती आहे, ती किती आहे x मायनस स्मॉल d अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. काय म्हणूया, इक्वेशन नंबर 1. सगळ्यांनी लिहून घ्या. आता पुढे काय करायचंय, तर पुढे आपल्याला सेम दुसरा ट्रँगल आपल्याला अंडरस्टँड करायचा आहे. याच्यामध्ये असलेला एकदम काळजीपूर्वक समजून घ्या, सगळ्यांना समजेल असं सांगतो इतकं दमानी. पहा थोडंसं घाई बी होत असेल कधी कधी, तर ती व्हिडिओची साईज खूप मोठी होते आणि त्याच्यामुळं आपण एखादा कन्सेप्ट थोडासा फास्ट बी घेतला असेल, पण तरी सुद्धा काही हरकत नाहीये, तुम्हाला समजेल इतकं स्लो मी सांगतोय. पहा S2P म्हणजे आपला ट्रँगल आधी लक्षात घेऊया. लेट ट्रँगल S2M2P म्हणजे बघा S2M2P म्हणजे हा ट्रँगल सगळ्यांच्या समोर बघा, हा ट्रँगल आहे. इथे लक्षामध्ये सगळ्यांना समजेल असं हा ट्रँगल आपण अंडरस्टँड करतोय. मग अशी हा ट्रँगल आपण लक्षात घेतला, बरोबर. आता हा ट्रँगल आपण लक्षात घेतोय, हा सुद्धा कसा आहे, राईट अँगलच ट्रँगल आहे. कसा आहे, राईट अँगलच ट्रँगल आहे. मग इथं सुद्धा तोच कन्सेप्ट यूज करायचा बाय पायथागोरस थेरम. एकदम सोपा आहे. काय आहे पायथागोरस थेरम, तुम्ही लिहू शकता. काय आहे सांगा, दिस इज S2P ब्रॅकेट स्क्वेअर. हा करेक्ट, बरोबर. त्यानंतर S2M2 ब्रॅकेट स्क्वेअर देन प्लस PM2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, S2P ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d स्क्वेअर. ह्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला, ऑलरेडी आपण लिहिल्या होत्या. याची व्हॅल्यू d आणि याची व्हॅल्यू काय आहे सांगा, वेज बघून सांगा. हा x प्लस d बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग ह्याला इक्वेशन नंबर आपण देऊया 2. पण आपण जो कन्सेप्ट अंडरस्टँड करतोय, आपल्याला नेमकं काय करायचंय, तर आपल्याला जसे तुमचे सोर्स S1 आणि S2 आहेत, त्या S1 आणि S2 पासून तुमच्या त्या स्क्रीनवरती असलेला पॉइंट P याचा पाथ डिफरन्स नेमका किती आहे. काय करायचं आपल्याला की नेमका याचा पाथ डिफरन्स नेमका किती आहे हे आपल्याला समजून घ्यायचं, लक्षात घ्या. मग त्याप्रमाणे आपण तो विचार करतच आहोत. नेमका पाथ डिफरन्स किती आहे ते आपण समजून घेऊया. बघा तर आता आपण पाथ डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, म्हणून आपण काय करूया, याच्यामध्ये आपला पाथ डिफरन्स जो काय आहे तो पाथ डिफरन्स थोडक्यात असा आहे S2P मायनस S1P. हे आपलं टार्गेट आहे, हा आपला पाथ डिफरन्स आहे.
मग हा जर मिळवायचा असेल तर आपण काय करूया, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. काय करूया, द इक्वेशन 1 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन 2. सगळ्यांनी हे लिहून झालं असेल तर लिहा आता पुढे. चला, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता डायग्रामची गरज नाहीये, डायग्राम सुद्धा मी आता पुसवून टाकतो आणि सगळ्यांनी लिहून काढा, काय काय येते ते मला सांगा. बघा, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. मग काय होईल, S2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस S1p ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d प्लस x प्लस d बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, हे एक झालं, दुसरं मायनसच्या पुढे d स्क्वेअर प्लस x मायनस d बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे असं लिहिते, सगळे लिहिलं असेल. S2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस S1p ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस 2x d बाय 2 प्लस d स्क्वेअर बाय 4. आपण काय केलं, याचं एक्सपान्शन केलं. लक्षात घ्या, काय केलंय, एक्सपान्शन आपण केले. आता पुढे सिमिलरली पुढचा सुद्धा ब्रॅकेट असाच सोडवायचा आहे, सगळ्यांना येतो. हा, हे मायनस तसंच ठेवायचं, स्टेप नसेल समजत तर d स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 2x d बाय 2 प्लस d स्क्वेअर बाय 4. आणि नाव आता काय करा, हे मायनस साईन ब्रॅकेटच्या बाहेर आहे, या सगळ्यांना ते अप्लाय करा. आणि या ठिकाणी काय करा, या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला जो आहे तो यूज करा. काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, तर तो असा आहे ए मायनस बी इन ब्रॅकेट ए प्लस बी. मग तसं यूज करा. दिस इज S2p मायनस S1p इन ब्रॅकेट S2p प्लस S1p is equal to d square plus x square plus 2xd by 2 plus d square by 4 minus d square minus x square plus 2xd by 2 मायनस डी स्क्वेअर बाय 4. बघा आता काय होतं इथे, प्लस मायनस डी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि डी स्क्वेअर प्लस आणि मायनस डी स्क्वेअर कॅन्सलेशन होऊन जाईल. पहा, देन S2p मायनस S1p इन ब्रॅकेट S2p प्लस S1p इज इक्वल टू काय मिळेल, हे सारखेच आहेत दोन्ही, म्हणजे याची वेळी सम किंवा हे 2 कॅन्सल करून टाका, डिव्हिजन मल्टिप्लाय किती राहील मग एक्स डी प्लस एक्स डी, म्हणजे काय होईल 2 टाइम्स ऑफ एक्स डी. किती मिळेल आपल्याला 2 टाइम्स ऑफ एक्स डी. पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण विचार करूया, पहा प्रॅक्टिकली जेव्हा आपण विचार करतो की पी पॉइंट इज अ नॉट व्हेरी मच ॲट लॉंग डिस्टन्स फ्रॉम द ओ, म्हणजे एक विचार जर आपण केला, समजा हा आपला पॉइंट स्क्रीनवरती ओ आहे आणि जो काय पी आहे तो पी इतका लांब नसतो प्रॅक्टिकली, म्हणजे इतक्या छोट्याशा पार्टमध्ये आपल्याला काय मिळू शकतो, इंटरफरन्स पॅटर्न मिळू शकतो. म्हणजे याचा अर्थ एवढ्या कमी डिस्टन्समध्ये ओ इथे आहे आणि पी इथे आहे. म्हणजे एक जर विचार आपण केला, पीचं डिस्टन्स ओ पासून जर खूप जास्त नसेल तर आपल्याला एक बाब निश्चित अंडरस्टँड करता येईल, ती म्हणजे समजा हे डिस्टन्स काय असू शकतं, म्हणजे हे डिस्टन्स जर कमी असेल याचा अर्थ हे डिस्टन्स काय असेल, दोन्हींचे सारखंच असेल, हे आपल्याला अंडरस्टँड करता येतं. म्हणून आपण असं करू शकतो, पहा लक्ष द्या. मग देअरफॉर S2p इज इक्वल टू S1p इज इक्वल टू d असं आपल्याला लक्षात घेता येईल. मग हीच व्हॅल्यू आपण काय करू, इथे पुट करून देऊ. पहा म्हणजे काय आपल्याला सांगता येईल ते आपण लक्षात घेऊया. लिहा पुढची स्टेप.
S2P minus S1P in bracket D plus D is equal to 2XD. याची व्हॅल्यू होईल twice of D. इथं होईल S2P minus S1P 2 times of D. डिव्हिजन करा पलीकडे नेऊन 2XD upon 2 capital D. 2 कॅन्सल. मग आपल्याला जर तुमचा P पॉइंट हा स्क्रीनवरती कुठेतरी असेल तर त्यावेळेस आपल्याला जो काही पाथ डिफरन्स आपल्याला मिळतोय तो पाथ डिफरन्स आपल्या समोर दिसतोय आपल्याला. मग S2P minus S1P is equal to XD upon capital D, and therefore the path difference is equal to S2P minus S1P is equal to XD upon capital D. आता हे पाथ डिफरन्स आपल्याला मिळालाय find the point P on the screen. आता एक माहिती नाही ना, पॉइंट P हा ब्राईट आहे का डार्क आहे काहीच माहित नाहीये. मग आपण काय करूया, त्याचं कन्क्लुजन आपण लक्षात घेऊया. हे तर कन्सेप्ट आपल्याला अर्थात लक्षात आलाच असेल. आता आपण समजा असं लक्षात आपण घेतलं, समजा P पॉइंट हा जर ब्राईट असेल तर काय होईल. आपण काय करूया आता, स्टार करून कंडिशन फॉर ब्राईट बँड्स, कंडिशन फॉर ब्राईट बँड्स. आपण असं मानूया, लेट P बी एनी ब्राईट बँड ऑन स्क्रीन XY. मग आहेच समजा, तर आपण काय करू शकतो, देअरफॉर द पाथ डिफरन्स ॲट P इज इक्वल टू E1 मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. E1 मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 हे आपल्याला सांगता येईल. मग देअरफॉर म्हणजे आपण असं लिहूया, पाथ डिफरन्स ॲट पॉइंट P S2P minus S1P now becomes n times 2n times of lambda by 2. पण आपल्याला माहिती आहे इतर कंडिशन झाली आपली, आपण सांगितलेली कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे ब्राईट बँड. पण P जर हा समजा एवढा पाथ मिळत असेल, याचा अर्थ ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कशी असणार आहे, सारखीच असणार आहे ऑब्विसली. म्हणून आपण असं करू शकतो, देअरफॉर पाथ डिफरन्स S2P minus S1P is equal to XD upon capital D 2n lambda by 2 असं आपण मांडू शकतो. काय होईल याच्यामध्ये, तर आपल्याला असं शोधायचंय नक्की आपल्याला मिळवायचंय काय, तर आपल्याला मिळवायचंय की O पॉइंट पासून नेमका P पॉइंट कुठे आहे, म्हणजे तो नेमका ब्राईट आहे तर त्याचं डिस्टन्स त्या O पासून किती आहे हे आपल्याला मिळवायचे. मग हे कॅन्सल करून टाकू आपण. मग X आपल्याला माहितीच आहे, X म्हणजे काय सांगितलं होतं मी, X इज द सच अ डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम पॉइंट O. कॅल्क्युलेट करूया. काय होते बघा, डी पलीकडे मल्टिप्लाय होईल, n लॅम्बडा d होईल डिवायडेड बाय स्मॉल d होईल. बरोबर आहे, हे मिळालं आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय आला, दिस इज अवर nth ब्राईट बँड, म्हणजे n नंबरचा किती का तर आपल्याला xn मिळणार आहे, n लॅम्बडा d अपॉन d. हे जनरलाइज मिळेल आणि या ठिकाणी आपल्याला मिळेल n इज इक्वल टू 0 1 2 3 आणि so on. म्हणजे यांची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. मग या केसचा जर आपण लक्षात घेतलं, अंडरस्टँडिंग जर आपण केलं, तर आपल्याला हे बी लक्षात घेता येईल की नेमके ब्राईट बँड त्या स्क्रीनवरती कुठे मिळत आहेत हे बी आपण लक्षात घेऊया. बघा
पुढं hence suppose x0 becomes at the 0. This is a central bright band. Okay, central bright band. x1 now becomes x1 lambda d upon d. This is the first bright on either side of the central bright band. In x2 काय मिळेल? x2 पुढे किती मिळेल? 3 lambda d upon d. This is second bright band. आणि पुढे so on. xn plus 1 करू आपण किंवा xn घेऊ. xn किती येईल? 3 n lambda d upon d. nth bright. देन आपण याच्या पुढचा घेतला तर xn plus 1 is equal to n plus 1 lambda d upon d. बरोबर? This is n plus 1th bright. म्हणजे so on. या प्रकारची कंडिशन आपल्याला मिळू शकतात किंवा मिळतात. मग आपण असं सांगू शकतो hence the bright bands are obtained at the places. बघा hence असं लिहू शकता तुम्ही खाली hence bright bands are obtained at the places. मी लिहून देतो बघा x is equal to 0 lambda d upon d comma 3 lambda d upon d dash dash n lambda d upon d आणि so on पुढे पुढे. म्हणजे या प्रकारे अशा प्रकारे ह्याच्या जागा आहेत, ह्याच्या प्लेसेस आहेत. म्हणजे एवढं डिस्टन्स जर समजा त्याचा असेल 0 डिस्टन्स असेल याचा अर्थ तो सेंट्रल आहे. एवढा असेल तर पहिला ब्राइट आहे. आयदर साइड या तुम्ही प्लस मायनस सुद्धा लिहू शकता. आयदर साइड लिहायचं म्हणजे प्लस मायनस तुम्ही इथं सांगू शकता. म्हणजे दोन्ही बाजूला आयदर साइड ऑफ द सेंट्रल ब्राइट बँड हे बी तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता आपण काय करूया, हे झालं आपलं ब्राइट बँडचं कंडिशन. आता आपण डार्क बँडच्या कंडिशन लक्षात घेऊया. या मग खाली कंडिशन्स फॉर डार्क बँड्स. डार्क बँड्स. मग कंडिशन्स फॉर डार्क बँड्स आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. लेट पी बी एनी डार्क बँड असं मानावं लागेल. ऑन स्क्रीन XY in the path difference is काय असेल, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 म्हणजेच पाथ डिफरन्स किती असेल आपल्याला माहितीच आहे, आपण पाहिलंय 2m - 1 लॅम्बडा बाय 2. देन पाथ डिफरन्स किती मिळेल आपल्याला, दिस इज द xd अपॉन d 2m - 1 लॅम्बडा बाय 2. आणि हे जर आपण सोडवलं तर आपल्याला काय मिळेल बघा, x इज इक्वल टू 2m - 1 लॅम्बडा d अपॉन 2 स्मॉल d. म्हणजे therefore xm आपण त्याला म्हणूया, म्हणजे आपला m नंबरचा डार्क 2m - 1 लॅम्बडा कॅपिटल D अपॉन 2 इंटू स्मॉल d हे आपल्याला मिळून जाईल. आपण असं सांगू शकतो हिअर m इज इक्वल टू 1 2 3 4 and 5 6 so नॉट 0. आता 0 ची जागा सेंट्रल ब्राइट बँडने घेतलेली आहे, त्याच्यामुळं तिथं काय येणार नाही, म्हणून इथं m ची व्हॅल्यू 0 चालत नाही. पुढे विचार करा. मग आपला 0 तर येणारच नाही. पहिला आपल्याला हे काढायचं आता डार्क. मग पहिला डार्क आपण लक्षात घेऊया. कुठे मिळेल पहिला डार्क, बघा पहिली व्हॅल्यू टाका. एक व्हॅल्यू टाकली आपण तर लॅम्बडा d अपॉन 2d ला मिळेल पहिला डार्क, फर्स्ट डार्क. दुसरा डार्क आपल्याला कुठे मिळेल, दुसरा डार्क सेकंड डार्क बघा कुठे मिळेल. जर आपण 2 व्हॅल्यू टाकली तर 3 लॅम्बडा d अपॉन 2d ला मिळेल. आणि पुढे पुढे सोन आपल्याला x m कुठे मिळेल, तर x m आपल्याला मिळेल 2m - 1
लॅम्बडा डी अपॉन 2d. मग हेन्स द डार्क बँड्स ऑप्टेन ऑन द स्क्रीन ॲट द प्लेसेस. मग कसा कोणकोणत्या प्लेसेसला मिळून जाते. कशा मिळतील बघा. तर एक्स इज इक्वल टू पहिला मिळेल लॅम्बडा डी अपॉन 2 आणि आयदर साइड म्हणजे प्लस मायनस कॉमा 3 लॅम्बडा डी अपॉन 2d प्लस और मायनस कॉमा 5 लॅम्बडा डी अपॉन 2d प्लस और मायनस डिवाइडेड एज 2m मायनस 1 लॅम्बडा डी अपॉन 2d. आणि पुढे यायचं असेल तर वाढवू शकतो. सो ऑन पुढे पुढे आपल्याला अंडरस्टँडिंग करता येईल. तर ह्या झाल्या आपल्या डिफरंट वेगळ्या दोन कंडिशन डिफरंट कंडिशन फॉर द ब्राईट ॲज वेल एज द डार्क बँड्स. आता हे संपला डार्क बँडचा आपला कन्सेप्ट. आणि हा जो काय पार्ट आपण लक्षात येतोय तो पार्ट म्हणजे आपला यंग्स एक्सपेरिमेंटच आहे. डबल स्लिट यंग्स एक्सपेरिमेंट. आता आपण पुढे जाऊया. आता पुढे आपल्याला काय लक्षात घ्यायचे. आपल्याला लक्षात घ्यायचे बँड विड्थचा कन्सेप्ट. आता आपल्याला तीच एक व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची म्हणून तर आपण एवढं सगळं पाहिलेलं आहे. आता हेडिंग टाका पुढे बँड विड्थ इन इंटरफरन्स पॅटर्न. त्याला आपण फ्रिंज विड्थ असंही बोलतो. बँड विड्थ दुसरा फ्रिंज विड्थ इंटरफरन्स पॅटर्न. इंटरफरन्स पॅटर्न मध्ये इंटरफरन्स पॅटर्न. मग आता पुढे पहा आपल्याला काय लक्षात घ्यायचे. आता बँडविड्थचा कन्सेप्ट आपल्याला समजून सांगायचा आहे. बँडविड्थ म्हणजे काय असतं त्याची डेफिनेशन लक्षात घ्या. दिस द डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ टू सक्सेसिव्ह किंवा ॲडजेसंट सक्सेसिव्ह ब्राइट bands or dark bands is known as the bandwidth. याला आपण काय म्हणतो बँडविड्थ म्हणतो. मग समजा आपण पहिला कन्सेप्ट लक्षात घेऊया. बँडविड्थ फॉर ब्राइट बँड. मग ब्राइट बँडची बँडविड्थ काय आहे ते आपण लक्षात घेऊया. समजा आपला एक बँड असा आहे एक्स एन इथं आहे आपला. तो किती आहे एन लॅम्बडा डी अपॉन डी. बरोबर आहे. एन लॅम्बडा डी अपॉन डी एवढ्या अंतरावरती तो आहे सपोज. हे आपण लक्षात घेऊया. आता पुढे काय त्याच्या पुढं असेल ॲडजेसंट. याचा ॲडजेसंट समजा आपण असं म्हणलं लेट एक्स एन प्लस 1 इज ॲडजेसंट. आणि तो कसा मिळेल एन प्लस 1 लॅम्बडा डी अपॉन डी. कसा मिळेल आपल्याला याप्रमाणे ती व्हॅल्यू आपल्याला मिळेल. मग बँडविड्थचा कन्सेप्ट म्हणजे काय डिस्टन्स दोन्हींच्या मधलं. मग बँडविड्थ इज इक्वल टू त्याला आपण एक्स म्हणू कॅपिटल. दिस इज एक्स एन प्लस 1 मायनस एन. मग काय येण्याचं एन प्लस 1 इंटू लॅम्बडा डी अपॉन डी मायनस एन लॅम्बडा डी अपॉन डी. आणि हे सोडूया. एन याला मल्टिप्लाय करा. एन लॅम्बडा डी अपॉन डी प्लस लॅम्बडा डी अपॉन डी मायनस एन लॅम्बडा डी अपॉन डी. या दोन्ही व्हॅल्यू सारख्या प्लस मायनस कॅन्सल होतील. मग देअरफॉर बँडविड्थ फॉर द ब्राइट बँड इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी ही आपल्याला मिळून जाईल. किंवा याचाच उपयोग करून आपण वेवलेंथ कॅल्क्युलेट करू शकतो एक्स डी अपॉन कॅपिटल डी. म्हणजे आपल्याला समजा अशा प्रकारे जर समजा वेवलेंथ मिळत असेल फ्रिंज विड्थ आपल्याला मिळत असेल तर आपण असा फॉर्म्युला त्याला मॉडिफाय सुद्धा करू शकतो. आता याला काय म्हणा इक्वेशन पुन्हा किती आपल्याला नंबर चालू होता काय असेल तो क्रमांक द्या. समजा 3 नंबर असेल. हा मग असे 2 इक्वेशन आपले झाले होते. याला आता इक्वेशन नंबर काय करा 3 नंबर द्या. आता पुढे सेम हीच प्रोसेस डार्क बँड साठी करा. बँडविड्थ फॉर द डार्क बँड्स. चला
मग एक डार्क बँड कुठं मिळेल, एक्स एम. कसं मिळेल तो, 2m-1 लॅम्बडा डी अपॉन 2d. देन त्याच्या पुढचा कुठं मिळेल, ॲडजसंट. ॲडजसंट आपल्याला मिळेल असा 2m+1-1 लॅम्बडा डी अपॉन 2d. अर्थात xm+1 इज इक्वल टू 2m+2 आणि -1 म्हणजेच 2m+1 लॅम्बडा डी अपॉन 2d. आता बँडविड्थ म्हणजे काय, समजा हेच पुन्हा बँडविड्थ म्हणजे xm+1 मायनस xm म्हणजे बँडविड्थ. त्याला आपण x डॅश मानूया. काय मानूया, x डॅश. आणि आता सोडवा हे सुद्धा. नेमकं इक्वेशन 3 आणि येणारा इक्वेशन 4 काय येते आपल्याला क्रॉस चेक करायचं. मग x डॅश कॅपिटल लिहा, x इज इक्वल टू टाका व्हॅल्यू 2m-1 लॅम्बडा डी अपॉन 2d मायनस 2m+1 लॅम्बडा डी अपॉन 2d. त्याच्यामध्ये दोन पार्ट सारखे आहेत. लॅम्बडा डी अपॉन 2d हे सारखंच आहे, हे कॅन्सल पुढं काढूया. 2m-1 आणि याला पुन्हा -2m आणि मायनस उलट झालं सा, हे आधी येईल आपलं, ही व्हॅल्यू ही प्लस आणि ही मायनस. मग काय येईल लक्ष द्या, 2m+1 देन -2m हा होईल +1. हा पार्ट कॅन्सल. मग x डॅश इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन 2d इंटू काय होईल 1+1 2 आणि हा 2 ला 2 कॅन्सल. काय होईल मग x डॅश इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं लिहिता येईल लॅम्बडा इज इक्वल टू एक्स डी अपॉन कॅपिटल डी. याला इक्वेशन नंबर लिहा 4. आणि बघा इक्वेशन 3 आणि 4 कम्पेअर करा. घ्या लिहून घ्या. आता आपल्याला बँडविड्थ मिळालेली आहे. डार्क बँडची बँडविड्थ 30 मिळाली आणि ब्राईटची सुद्धा 30 मिळाली. बाय comparing equation 3 and 4, bandwidth is equal to x dash is equal to lambda d upon small d. lambda d capital D upon small d. याच्यावरून एक आपल्याला मिळेल, hence bandwidth किंवा फ्रिंज विड्थ फॉर ब्राइट बैंड्स and dark bands in interference pattern is same हे आपल्याला सांगता येईल. दुसरे बाब अजून आपल्याला सांगता येईल. हे झालं एक. we can also concluded that bright bands and dark bands are equally spaced. म्हणजे दोन्हीसाठी काय लागते, सारखीच जागा लागते. थोडंसं मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करतो आणि बँडविड्थ कशा प्रकारे मिळते ते आपण थोडंसं इकडे लक्ष देऊया. हे कन्क्लुजन याच्यावरून आपल्याला मिळाले. समजा हा तुमचा सेंट्रल ब्राइट बँड आहे. काय हा सेंट्रल ब्राइट बँड. हा तुमचा काय आहे, पहिला डार्क आहे. हा तुमचा पहिला डार्क आहे आणि हा तुमचा पहिला ब्राइट आहे.
आणि इकडं तुमचा पहिला ब्राईट आहे. मग या सेंट्रल ब्राईट बँड जो काय आहे बरं एवढा पार्ट, हा नंतर डार्क आहे, इकडे डार्क आहे, हा फर्स्ट डार्क आहे, हा फर्स्ट डार्क आहे, आणि हा फर्स्ट ब्राईट आहे, हा फर्स्ट ब्राईट आहे. बघा सेंटर, मग काय करायचे, 2 सक्सेसिव्ह ब्राईट घ्या किंवा 2 सक्सेसिव्ह डार्क कोणतेही घ्या. आपण सक्सेसिव्ह म्हणजे एक तर ब्राईट मध्ये येईलच पण दोन्ही डार्क. मग हे समजा दोन्ही डार्क आपण घेतले, याचा सेंटर घ्यायचा, याचा सेंटर घ्यायचा आणि हे डिस्टन्स मोजायचं, त्याला म्हणायचं बँडविड्थ. बरोबर, हे झालं एक. दुसऱ्या बाजूला काय करायचा, हा ब्राईट घेतला, हे घ्यायचं आणि याचं सेंटर घ्यायचं आणि हे डिस्टन्स मोजायचं, ते असेल एक्स. मग एक्स किती आहे आपला, तर एक्स आहे लॅम्बडा कॅपिटल डी आपण स्मॉल डी, आणि हा कसा आहे दोन्हींसाठी सारखाच आहे. दोन्ही डिस्टन्स कसे आहेत, सारखेच आहेत. म्हणजे याचा अर्थ ब्राईट बँड डार्क बँड आर द इक्वली स्पेस. म्हणजे डार्क बँडला जेवढी जागा लागते तेवढीच जागा ब्राईटला लागते, डार्कला जेवढी लागते तेवढीच ब्राईटला लागते. म्हणून तर आपल्याला दोन्हींच्याही बँडविड्थ सारख्याच मिळतात. याचा अर्थ ते कसे आहेत, इक्वली स्पेस्ड आहेत, त्याच्या बँडविड्थ सुद्धा सारख्याच आहेत. तर अशा प्रकारे आपण आज थॉमस एंगचा जो काही एक्सपेरिमेंट आहे टू परफॉर्म द इंटरफरन्स पॅटर्न बाय थॉम्स एक्सपेरिमेंट हा आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचे काही डिफरंट कन्सेप्ट आहेत, डिफरंट कंडिशन फॉर द ब्राईट डार्क बँडच्या आपण लक्षात घेतल्या. त्याच्यामध्ये ॲनालिटिकल मेथड फॉर द इंटरफरन्स बँड्स ही आपण पाहिली. त्याच्यामध्ये आपण इंटरफरन्स पॅटर्नची जे काही बँड्स आहेत त्या बँड्सची आपण बँडविड्थ आपण लक्षात घेतली आणि त्याच्यावरून काही आपण कन्क्लुजन लक्षात घेतले. तर आज आपण इंटरफरन्स पॅटर्न नेमका काय असतो हे आपण समजून घेतलं. आज आपण या तासामध्ये इथंच थांबूया.